स्वागत आहे कुक विथ अपेक्षा चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि मसालेदार पोटॅटो रोल्स। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी 2 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये 1 चमचा ओवा घातला। ओव्यामुळे चव छान येते। आता त्यात अर्धी वाटी तेल घातलं आणि सगळं एकजीव करून घेतलं। नंतर चवीनुसार मीठ घातलं आणि पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं। तेल मैद्यामध्ये नीट मिक्स झालं की त्याला मुठीमध्ये दाबल्यावर आकार धरला पाहिजे, म्हणजे मोहन बरोबर आहे। आता थोडं थोडं पाणी घालत घट्टसर पीठ मळून घेतलं। लक्षात ठेवा, पीठ खूप पातळ करायचं नाही। पीठ तयार झालं की ते 10 मिनिटे झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण सारण तयार करूया। उकडलेले बटाटे खिसून एका बाउलमध्ये घेतले। त्यामध्ये लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा कसुरी मेथी, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। कॉर्नफ्लॉवरमुळे रोल्स आतून सैल होत नाहीत आणि मस्त बाइंडिंग मिळतं। आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं। आपलं मसालेदार सारण तयार आहे। आता मळलेल्या पिठाचा एक गोळा करून लाटी लाटून घेतली। लाटी एकदम पातळ लाटून घ्यायची। लाटी तयार झाली की मध्ये एक छोटी वाटी ठेवायची। आता ब्रशच्या साहाय्याने लाटीवर थोडंसं पाणी लावलं, जेणेकरून सारण नीट चिटकेल। बटाट्याचं मिश्रण गोलावर पसरवलं आणि हलक्या हाताने दाबून सेट केलं। आता कटरने सारखे पट्टे कापून घेतले। मध्ये जो स्पेस राहतो त्यालाही थोडं पाणी लावलं, म्हणजे रोल करताना ते व्यवस्थित बंद होतील। आता एक एक पट्टी घेऊन छान रोल तयार करून घेतले। कडांना हलक्या हाताने दाबून बंद केलं, म्हणजे तळताना उघडणार नाही। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की रोल्स हळूच तेलात सोडले। लो फ्लेमवर तळायचे आहेत, कारण रोल्स आतून शिजतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात। छान गोल्डन ब्राऊन रंग आला की बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवायचे आणि तयार आहेत क्रिस्पी टेस्टी पोटॅटो रोल्स। गरमागरम टोमॅटो सॉस किंवा चहा सोबत सर्व करा। एकदा खाल तर परत परत बनवाल हे नक्की। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन चविष्ट रेसिपी सोबत। धन्यवाद।